नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणचित्रे व घेतलेला एक आढावा। ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन BNN महाविद्यालय शाखा भिवंडी यांनी आयोजित केलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत बालाजी मंदिर हॉल पद्मानगर येथे आयोजित करण्यात आला। यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाहीर शीतलजी साठे मॅडम, लोकशाहीर सचिनजी माळी, कॉम्रेड विजयजी कांबळे, कॉम्रेड पंकजजी चव्हाण, अशोकजी वाघ, विकास उबाळे, कल्पेश पाटील, निकिता भोईर, संतोषजी चव्हाण व या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन नियोजन करणारे सुभाष वाघमारे अध्यक्ष, सुरेश जाधव सचिव, अतुल कांबळे खजिनदार, प्रथमेश निकम उपाध्यक्ष, अभिजित खैरे सहसचिव, पंकज उजगरे सह खजिनदार, विकी क्षीरसागर उपाध्यक्ष, तौफिक शेख सहसचिव, विकास हटकर उपाध्यक्ष व इतर सर्व या कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर व प्रेक्षक व ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली वक्तृत्व स्पर्धेमध्ये असे त्यांचे पालक, विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हातून विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला। या प्रसंगी ऑल इंडिया फेडरेशनचे विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्याविषयी घेतलेली वक्तृत्व स्पर्धा। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक सुरेशजी आयरे सर। आपण सर्व त्यांना ओळखतात, लोकशाहीर शीतल साठे मॅडम हे आपल्या भिवंडी नगरी आणि आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित झालेले आहेत। स्पर्धा आणि जे वक्तृत्व स्पर्धा झाली होती त्याचे पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपण सर्व जमलो आहोत। हा कार्यक्रम AISF ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन जी भारतातील पहिली विद्यार्थी संघटना आहे, भगतसिंगांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे, त्या संघटनेमार्फत हा कार्यक्रम होतोय याचा मला खूप अभिमान वाटतोय। आणि या कार्यक्रमामध्ये पारितोषिक देण्यासाठी शाहिरी कशी असते हे आमच्या पिढीला पुसटचं झालं होतं। खऱ्या अर्थाने शाहिरी कशी असते या महाराष्ट्राला ओळख करून देण्याचं काम, या नव्या पिढीला ओळख करून देण्याचं काम शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी या जोडीनं केलेलं आहे। सामर्थ्य देणाऱ्या सर्व महामानवांना प्रथम विनम्र अभिवादन। उपस्थित मंचावर, विचार मंचावर तुमच्या समोर तो एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे। अर्थातच शीतल मॅडम आणि सचिन सर मी त्यांचा उल्लेख करतो। जे काही आता आपण वातावरण बघत आहोत, प्रतिकामांचा जो मार्ग आहे त्याला काउंटर करण्याच्या ज्या पॉलिसी चाललेल्या आहेत